इस्लामपूर येथील संगय्या स्वामी यांच्या घरी मंगळवारी पहाटे भीषण आगीत जळून खाक झाल्याची माहिती गावकऱ्यांनी फोनवरून एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना दिली। तेव्हा ते स्वतः एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी त्वरित जळीतग्रस्त संगय्या स्वामी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन धीर देत सांत्वन केलं। या भीषण आगीत संगय्या स्वामी यांच्या घरातील सर्व जीवनावश्यक वस्तूंचा कोळसा झाला होता, परंतु कुटुंबियांनी वेळीच सतर्कता बाळगल्यानं जीवितहानी मात्र झाली नाही। संपूर्ण घरच आगीच्या भक्षस्थानी पडल्यानं संगय्या स्वामी यांचा संपूर्ण संसार उघड्यावर आला। यावेळी संगय्या स्वामी यांना शासनाच्या वतीनं मदत देण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत होती। नेहमीच अशा आसमानी संकटाच्या काळात शासनाची मदत पोहोचण्यापूर्वी एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे व त्यांच्या फौज फाटा दुर्घटनास्थळी जाऊन मदतीचा हात देताना दिसतो। यावेळी एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन माणुसकी दाखवल्यानं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय। यावेळी एमके फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे व त्यांचा फौज फाटा जळीतग्रस्त संगय्या स्वामी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन धीर देत सांत्वन केलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।